Hi friends, this is Dr. Chandrakant, आपला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन. दिस व्हिडिओ इज व्हेरी शॉर्ट अँड स्वीट, बट बिलीव्ह मी माहितीने एकदम खचाखच भरलेला आहे आणि तुम्ही आजपासूनच हेल्दी डाएट चालू करू शकता. इट इज गॅरंटीड. बट बिफोर वी स्टार्ट, पटापट आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज मी तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी 10 टिप्स सांगणार आहे. जर तुम्हाला डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, पीसीओडी असेल, कोणाला वजन कमी करायचं असेल, वजन वाढवायचं असेल, कुठलाही आजार असो किंवा कुठलाही आजार नसो, तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी आणि आयुष्यात कुठलाही आजार होण्यापासून वाचवण्यासाठी या 10 टिप्स खूप महत्वाच्या आहेत. लेट्स वी स्टार्ट. पहिली टिप बघूयात आपण. आपल्या सकाळची सुरुवात उठल्याबरोबर पाण्याने केली पाहिजे. म्हणजे उठल्याबरोबर 1 ग्लास किंवा 300 ते 500 ml पाणी, कोमट पाणी असेल किंवा नॉर्मल पाणी असेल, पाणी पिल्यामुळे आपलं पचन संस्था जी आहे ती स्वच्छ होते आणि आपली डायजेस्टिव्ह जी क्षमता आहे ती सुधारते. त्यानंतर दुसरी टिप आहे आपली फ्रुट्स अँड नट्स इज दी सुपर कॉम्बो. म्हणजे सकाळी उठल्यावर पाणी पिल्याच्या नंतर, एक्सरसाइज करण्याच्या आधी किंवा एक्सरसाइज करण्याच्या नंतर तुम्ही कुठलंही एखादं सीजनल फ्रूट, त्याबरोबर मूठभर आपले ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. त्यामध्ये तुम्ही काजू, बदाम, मनुके, पिस्ता या गोष्टींचा उपयोग करू शकता. यापासून तुम्हाला भरपूर सारे अँटीऑक्सिडंट्स मिळतील, फायबर्स मिळतील, त्याबरोबरच मल्टीव्हिटॅमिन्स मिळतील. त्यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर आपली तिसरी टिप आहे डोंट मिस दी प्रोटीन. आपल्या खाण्यामध्ये प्रोटीनचा उपयोग झालाच पाहिजे. इंडियन कल्चरनुसार कार्बोहायड्रेट्स आपण जास्त घेतो, जसं की आपल्या आहारामध्ये पोळी, भाकरी, भात यांचं प्रमाण जास्त असतं. तर आजपासून तुम्ही प्रोटीनचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये वाढवलं पाहिजे. प्रोटीन्स आपल्याला स्पेशली स्प्राउट्स मध्ये मिळतात, पनीर मध्ये मिळते, त्याचबरोबर अंड्यामध्ये प्रोटीन असते आणि सोयाबीन मध्ये प्रोटीन असते. प्रोटीन जे ज्या ज्या गोष्टीत मिळते त्या गोष्टींचा उपयोग आपण जास्त केला पाहिजे. त्यानंतर चौथी टिप आहे आपली फायबर. आपल्या खाण्यामध्ये फायबरचं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे. त्यामुळे आपलं पचन संस्था चांगली होते आणि हार्मोनल बॅलन्स देखील होत असते. फायबरसाठी तुम्ही भाज्या आणि सॅलेड्सचा उपयोग जास्त करायला पाहिजे. भाज्या आणि सॅलेड्स म्हणजे काकडी, मुळा, गाजर यांचं सॅलेड्स तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे काय होईल, पचन संस्था आपली आतून स्वच्छ होईल आणि आपल्या स्किनला ग्लो येईल. त्यामुळे फायबरचा उपयोग आपण आपल्या जेवणामध्ये केलाच पाहिजे. 5वी टिप आहे आपली प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स म्हणजेच आपण दही आणि ताक यांचा उपयोग आपल्या जेवणामध्ये केलाच पाहिजे. त्यामुळे आपली पचन संस्था जी आहे ती सुधारेल, पोट शांत राहील. त्यानंतर आहे सहावी आहे हेल्दी स्नॅक्स. हेल्दी स्नॅक त्यामध्ये तुम्ही कुठलेही पॅकेज्ड फूड खाण्यापासून वाचू शकता. त्याऐवजी तुम्ही मूठभर शेंगदाणे, मखाने, पेंडखजूर, खारीक या सर्व गोष्टींचा उपयोग हेल्दी स्नॅक मध्ये तुम्ही करू शकता. त्यानंतर 7वी आपली टिप्स आहे जंक फूड. जंक फूड खाण्यापासून तुम्हाला वाचायचं आहे. म्हणजे जसं की पिझ्झा, बर्गर, बाहेरचे तळलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स या सर्व गोष्टींचा आपल्या आहारावर, आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्हाला जंक फूड अवॉइड करायचं आहे. त्यानंतर 8वी टिप आहे आजकालचे ऑर्डर करण्याचे वेगवेगळ्या मोबाईलमध्ये तुम्हाला ऍप्स मिळतात. तर खूप लागली की पिझ्झा, बर्गर कुठल्याही ऑनलाईन पद्धतीने मागवणे, तुम्ही हे मागवण्याच्या पद्धती थांबवू शकता. जर तुम्हाला परत क्रेविंग्स होत असतील तर तुम्ही ऑनलाईन चॅनल्स तुम्ही डिलीट करू शकता. त्यानंतर 9वी टिप आहे स्मार्ट ऑर्डर. म्हणजे तुम्हाला खायचंच असेल, ऑनलाईन मागवायचं असेल तर चांगल्या गोष्टी तुम्ही ऑर्डर करून खाऊ शकता. त्यानंतर 10वी टिप आहे हेल्दी फूड इज नॉट ऑलवेज बोरिंग. म्हणजे हेल्दी खाणं तुम्हाला प्रत्येक वेळेस बोरिंगच असेल असं नाही. तुम्ही हेल्दी फूडला चांगल्या पद्धतीने बनवून, डेकोरेटिव्ह करून तुम्ही खाऊ शकता. या सर्व गोष्टी फ्रेंडली नेचरच्या आहेत आणि डुएबल आहेत. तुम्ही त्या सर्व गोष्टी करू शकता. कुठलीही गोष्ट न करण्यासारखी नाहीये आणि करून या सर्व गोष्टी करून तुम्ही हेल्दी लाईफ जगू शकता. कुठलीही टिप तुम्ही फॉलो करणार असाल तर मला तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि पुढच्या हेल्दी टिप्ससाठी तुम्ही मला कमेंट करू शकता. सो टिल देन, टेक केअर, ईट हेल्दी, ईट स्मार्ट. थँक्यू.